असं काय अघटित घडलं म्हणून दुर्गा लगबगीने तिच्या बहिणीकडे निघालीये। खरं तर दुर्गा शांताकडे राहायला आली होती। त्या 2 दिवसापूर्वी तिच्या पायाला चांगलंच लागलं। डॉक्टरांनी पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितले। नक्की काय झालं हे शेवटपर्यंत बघा। हो, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। सगळ्यांचं नर्चर्ड इनसाइट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। दुर्गाला होत नव्हतं, तरीही लगबगीने बॅग भरत होती। शांताला म्हणाली, तिच्या बहिणीला गेले 4 दिवस ताप येतोय, पण कालपासनं तो वाढलाय, तिच्याच्यानी होत नाहीये, म्हणून मी तिच्याकडे जातेय। शांता म्हणाली, लहानपणी कशी तू सगळ्यांची काळजी घ्यायचीस ना, तशीच आहेस अजून। दुर्गा म्हणाली, अगं लहान बहीण आहे माझी, ती जायला पाहिजे ना। शांताला हसू चावरेना। ती म्हणाली, अगं तू 60ला आली, ती 52 वर्षांची, तिच्या मुलाचं लग्न करायचं म्हणतीये, मग लहान काय? दुर्गा म्हणाली, तुला माहिती आहे ना ग, किती हळवी आहे ती, अगदी आजारपणाला सुद्धा सोसवत नाही तिला। शांता म्हणाली, मग तू काय सोशिक? किती लागलंय तुला? दुर्गाचं म्हणणं होतं, मी गोळ्या घेते आणि त्या इमर्जन्सीच्या गोळ्या आहेत की नाही, त्या मी दिवसातनं 3दा घेते, म्हणजे मला त्रास होणार नाही। शांता म्हणाली, अगं त्या SOS गोळ्या आहेत, अगदी खूप दुखलं तर घ्यायच्या आहेत, सारख्या सारख्या नाही, तो खाऊ नाही, तुला 2 तासाचा प्रवास करायचा आहे, तिच्याकडे कोणीतरी असेल ना। दुर्गा म्हणाली, नवरा कामानिमित्त बाहेर गावी गेलाय, मुलाचं माहिती आहे ना तुला, किती तापट आहे तो, त्यालाही कामं असतात। शांता म्हणाली, तो तापट आहे की नाही हे मला माहिती नाही, काम असतं हे बरोबर आहे, पण तरीही आईसाठी तो नक्की येईल ना घरी, किंवा थांबेल घरी, फोन तर करशील। दुर्गाच्याने अगदीच होत नव्हतं, तिने धीर एकवटून त्याला फोन लावला। तो मीटिंगमध्ये होता, त्यामुळे त्यांनी फोन कट केला, पण लागलीच टेक्स्ट मेसेज केला, मी मीटिंगमध्ये आहे, मीटिंग संपल्या संपल्या फोन करतो। त्याप्रमाणे 20 मिनिटात त्याचा फोन आला। काळजीने विचारलं, अगं मावशी, मी ऑफिसमध्ये असताना तू फोन केलायस, सगळं ठीक आहे ना? दुर्गा म्हणाली, तुझ्या आईला बरं नाहीये ना? तो म्हणाला, हो, गेले 3-4 दिवस ताप येतोय तिला, पण खूप नव्हता ताप। काल मी घरी गेलो त्यावेळेला जेवून झोपली होती, मी विचारलं तरीही तिला उठवून, म्हणाली मी झोपते, आराम करते। मग मी सकाळी निघताना विचारलं, कशी आहेस तू, तेव्हाही काही बोलली नाही ती। मी फोन करतो, विचारतो तिला, आणि तू काळजी करू नको, अगदी काही लागलं ना तर मी घरी जातो। आणि त्यांनी फोन ठेवून दिला। शांता म्हणाली, मला त्याचा तापटपणा कुठेच दिसला नाही ग, मला तो काळजी घेतोय असं मात्र जाणवलं। दुर्गा म्हणाली, हो अगं, बहीण सांगते ते मी ऐकते, आणि असं वाटतं ना की तो तापला तर तिलाच त्रास होईल, म्हणून आम्ही कधी काही बोलतच नाही त्याला। शांता म्हणाली, कसं झालंय माहितीये का, तू आहेस अगदी काळजी घेणारी, सोशिक पण आहेस, पण लहानपणापासनं तुला सांगितलं गेलं, आमची दुर्गा आहे ना खूप समजूतदार, खूप सोशिक, ते लेबल तू बाळगतेस, तुला कितीही त्रास झाला तरीही त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करतेस, लक्षात येतंय का बघ? ह्या सगळ्यामध्ये तू स्वतःची काळजी कुठे घेतेस ग? तुझ्या बहिणीला सगळेजण म्हणायचे, किती हळवी आहे, काही झालं की डोळ्यात पटकन पाणी येतं, त्यामुळे तुम्ही कधीही तिला लागेल, दुखावेल असं बोललाच नाही।
चांगली गोष्ट आहे, पण काहीही समजावून द्यायचं असलं तरीही तिला लागेल म्हणून बोलला नाही. तेच तिच्या सासरी सांगितलं, त्याच्यामुळे नवराही तसंच वागतो. तू म्हणाली होतीस मागे की तिच्या हळवेपणावरती एकदा तिचा मुलगा तिला म्हणाला, आई हे काय आहे, जरा स्ट्रॉंग हो, एवढ्या तेवढ्याशाला कशाला रडतेस. आणि तापला. त्यामुळे तर ती म्हणत नाहीये ना की माझा मुलगा तापट आहे. मला माहिती नाही, ती म्हणतीये तो तापट आहे आणि तसंच्या तसं तू घेतीयस की तुझा भाचा तापट आहे. त्याच्याशी कधीही मनमोकळेपणाने बोललीयस का तू? आत्ता फोन केला तर त्याने तुझीही चौकशी केली की तू कशी आहेस म्हणून. मग तो तापट कसा झाला? बरं, तो तापट असेल तर बाकी पण काहीतरी चांगलं असेल ना त्याच्याकडे. आपलं कसं होतं की लहानपणापासून आपल्याला एखादा ठप्पा लावला जातो किंवा आपणच आपल्याला लावून घेतो आणि त्याप्रमाणे आपण वागतोय का? किंवा ते कसंही करून मिळालेलं लेबल आहे ना, ती जी झूल आहे ना, ती मला बाळगायचीच आहे, ती मला झूल कधी टाकायचीच नाही, असं आपलं होत आहे का? हे सगळे जे लेबल्स आहेत ना, हे डिसेबल करतात, तुम्हाला कमकुवत करतायत का हे बघायला पाहिजे. जसं तुझ्या बहिणीच्या बाबतीत झालंय. तिला ताप आलाय, तिला होत नाहीये, मान्य आहे, पण आजूबाजूच्या माणसांची मदत घ्यायची का 2 तास लांब असलेल्या बहिणीला बोलवायचं हे कळायला पाहिजे ना. ह्याच्यात तुलाही त्रास होतोय आणि तो तू सहन करतेस. ती कमकुवत झाली आहे कारण तिला काही सहनच करता येत नाहीये. मग ह्यात चूक कोणाची? लेबल देणाऱ्याची का घेणाऱ्याची? ती झूल न उतरवून देण्याची काळजी घेणाऱ्या त्या व्यक्तीची चूक आहे. आपलं हे असं बऱ्याच वेळेला होतं. काही लेबल्स आपल्याला मोटिवेट करतात, प्रेरणा देतात आणि त्या पद्धतीने वापरायला पण पाहिजेत ते. पण कोणती लेबल्स आपल्याला कमकुवत करतात तेही बघायला पाहिजे. म्हणजे हे सगळे ठप्पे कधी, किती, कुठे, कसे वापरायचे हे कळले पाहिजेत. मला शांताचं म्हणणं पटतंय. मीही विचार करते की लहानपणापासून दिलेलं लेबल किंवा घेतलेलं लेबल मीच मला लावून घेतलेलं आहे का? मी ते बाळगते आहे का? ह्या गोष्टीचा विचार करायला सुरुवात केली आहे. तुम्हीही विचार करताय ना? कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटतोय, तोपर्यंत अच्छा.